आयुष्यामध्ये आहे ना, माणूस कधीच सुखी राहत नाही बघा. पहिला माणूस सायकल चालवत होता. मग सायकल चालवता चालवता त्याला पाय दुखायला लागले सायकलचे पॅन्डल मारून मारून. मग त्याने काय केलं, मोटरसायकल घेतली. मोटरसायकलवर बसून बसून गाडी चालवायची. मग त्याची पाठ दुखायला लागली सारखं, नाही काय, आणि ब्रेक मारून हे ते. मग त्यांनी कार घेतली. कार घेतल्याच्या नंतर त्याचे चालणं कमी झालं आणि त्याचं पोट, हातपाय लठ्ठ होत राहिले. त्याला व्यायाम नाही मिळाला. मग डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही कार नका चालू, व्यायाम करा, वॉकिंग करा, सायकल चालवा. मग पुन्हा तो माणसाने सायकल घेतली आणि तो परत सायकल चालवायला लागला, व्यायाम म्हणून बरं का. सायकलवर तो कामाला नव्हता जात का काही, सायकल तो चालवत नव्हता रस्त्याने, व्यायाम म्हणून. मग माणसाने कशात बरं सुख मानायचं, आणि माणसाला सुख कशात लागायला पाहिजे, सायकल, मोटरसायकल का कार? तिन्ही गोष्टी घेतल्या, परंतु त्याला त्याच्यात काहीच समाधान लागलं नाही. मग आहे का माणूस समाधानी? पहिलं होतं आपलं छोटंसं घर, कौलारू घर. मग त्या घराचं झालं छान घर, म्हणजे चांगलं व्यवस्थित, नाही का. मग त्या घराचं झाला बंगला, फ्लॅट, तरी माणूस सुखी नाही. मग माणसाला सुख मानायला कशात सुख मानेल माणूस? काय पाहिजे त्याला जीवनामध्ये? माणूस सुखी आहे का? म्हणतो का कधी, नाही बाबा मी आता खूप सुखी आहे? एखाद्या वेळेस म्हणेल तो की नाही मी आता खूप सुखी आहे, पण त्या सुखात पण तो दुःखच मानेल ना, की नाही अरे हे असं झालं, अरे ते तसं झालं. अरे मला हेच म्हणायचं, ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीत सुख माना, समाधान माना. आणि आजचा दिवस देवाने चांगला दाखवला, चांगला मला वेळेतच अन्न पाणी दिलं, सर्व दिलं. तर असं आहे बघा, माणूस ना दुःखीत जास्त आहे हल्लीच्या काळामध्ये. पूर्वीच्या काळी लोक पायी चालत जायचे बाजारात, इकडे तिकडे नातेवाईकांच्या घरी. आणि बायका चुलीवर स्वयंपाक करायचा, धुणं धुवायला नदीला जायच्या, शेण आणायच्या, गौऱ्या करायच्या, लाकडं गोळा करायचे. बकऱ्या, आमच्याकडे तर बकऱ्या होत्या, आमच्या आई तर गवत पण आणायची बकऱ्यांना जाऊन. तर असं म्हणजे सगळं होतं. कोंबड्या होत्या, त्या कोंबड्या सांभाळायचे. म्हणजे बरंच काही होतं आयुष्यामध्ये, तरी पण ते सुखी होते लोक, माहिती आहे का. त्यांनी कधी असं म्हटलं नाही की माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, परंतु ते आनंदी होते, सुखी होते. पण हल्लीच्या लोकांकडे सर्व आहे, दुनियाची म्हणतात ना, दुनियाचं आनंद आहे त्यांच्या दारामध्ये, परंतु ते आनंदी बनायलाच तयार नाही. ते नेहमी म्हणतात नाही हे असं ते तसं, आता हे करायचं ते करायचं. त्यात काही गोष्ट नाही, जे आहे त्यात आनंद मानायला शिकला तर तुम्ही जीवन जगाल, नाही तर काही तुमच्या जीवनात अर्थ राहणार नाही. आहे त्या वेळेत आहे तसं, मी तर म्हणते ना, आहे तसं, जसं आहे तसं. माझं ते एकच वाक्य, जसं आहे तसं. चटणी तर चटणी, म्हणजे बिर्याणी तर बिर्याणी, आपल्याला भाजी पोळी चपाती भात वरण, हे म्हणजे जसं आहे तसं. असं काही नाही हट्ट की हेच पाहिजे तेच पाहिजे, असंच पाहिजे तसंच पाहिजे. ह्यानी काही होत नाही. ह्यानी आपण आपलं मन नाराज करतो आणि आलेल्या क्षणाला मुकतो आपण. आणि मग माणूस म्हणतो की अरे ते दिवस खूप चांगले होते. खरंच आहे ना, मागचे दिवस, आताचे दिवस. तसं काही नसतं. मागचे पण दिवस तुम्ही आनंदात घालवा. तुम्ही म्हणताल नाही मी आज पण आनंदी आहे, काल पण आनंदी होतो आणि उद्या पण आनंदी राहील, तर हे माणसाने शिकलं पाहिजे आणि असंच जगलं पाहिजे. धन्यवाद.